नमस्कार मैत्रिणींनो, आज मी बनवले होते चिकन पॉकेट्स। त्याच्यासाठी इथे हिरवी मिरची, अद्रक, लसूण आणि कोथिंबीर मिक्सरला व्यवस्थित वाटण तयार करून घेतलेलं आहे। तेलामध्ये ते सर्व व्यवस्थित टाकून घेतलं। एका साईडला चिकनचा खिम्मा घेतलेला आहे, तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे मीठ टाकून। त्यानंतरून आपल्याला खिम्मा त्याच्यामध्ये ॲड करायचा। मिरची परतून झाल्यानंतर त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं आहे। तुमच्याकडे ब्लॅक पेपर पावडर असेल तर तीसुद्धा 1 चमचा ॲड करायची। माझ्याकडे नव्हती तर मी काळे मिरे याच्यामध्ये कुटून टाकलेले आहेत आणि 1 चमचा आपल्याला दहीसुद्धा ॲड करायचं आहे। दही ॲड केल्यानंतर तुम्ही बघू शकता मी नंतरून व्यवस्थित हालून घेतलेलं आहे। 10 मिनटं याला चांगलं वाफ काढून घ्यायचं, त्याला पाणी सुटतं। त्याच्यानंतरून आपल्याला ह्याच्यामध्ये 2 ते 3 चीज क्यूब टाकून घ्यायचे आहेत आणि हे पूर्ण पाणी आटेपर्यंत खिम्मा आपल्याला व्यवस्थित शिजून घ्यायचा आहे। इकडे मी मैदा भिजवलेला होता। मैद्यामध्ये मी मोहन टाकलेलं होतं, म्हणजे त्याच्यामध्ये गरम तूप टाकलेलं होतं किंवा तुम्ही तेलसुद्धा टाकू शकतात आणि थोडंसं मीठ टाकायचं आणि कोमट पाण्यामध्ये आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। कणिक चपातीला मळतो त्याप्रमाणे आणि असे पॉकेट्स आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकतात। आता ह्याच्यामध्ये गरम तेल टाकल्यामुळे ह्याला क्रिस्पीपणा येतो आणि लागायलासुद्धा खूप छान कुरकुरीत लागतात। त्यानंतर इथे मंद आचेवरती तेलामध्ये आपल्याला व्यवस्थित हे पॉकेट्स तळून घ्यायचे आहेत आणि गरमागरम आपली चिकन पॉकेट्स रेडी आहे। तुम्हाला जर चीज जास्त आवडत असेल तर तुम्ही नंतरसुद्धा ॲड करू शकता त्याच्यामध्ये पॉकेट्स बनवताना। आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू वॉचिंग टू माय व्हिडिओ। तुम्ही बघू शकता आपले पॉकेट्स किती सुंदर आणि मस्त झालेले आहेत। चवीलासुद्धा एकदम छान लागतात। व्हिडिओ आवडला